तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आम्ही टूरसाठी गेलो होतो बघा. ते एक मी घरून निघताना एक व्हिडिओ शूट केला होता. तो व्हिडिओ डिलीट झाला, त्याच्यामुळे आता आपण नवीन शूट करतोय. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा तुम्ही. आम्ही काय काय फिरलो, कुठं कुठं गेलो, त्याच्यामुळे व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर जाऊन नक्की बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी आपण ट्रेनमध्ये आहे बघा, ट्रेनमध्ये बसलेलो आहे बघा. आता आपण निघालेलो आहे आग्राच्या दिशेने आहे बघा. मस्तपैकी अशी आणि आपली शिट्टी आहे बघा. बघा निघालेलो आहे आपण आग्राला, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. तुम्हाला जर ताजमहल बघायचा असेल तर आणि मथुरा जर बघायचं असेल तर कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. त्याच्यामुळे बघा आता आपण सध्या आता जालन्यावरून निघलेलो आहे बघा. झाडी वगैरे इकडं बघा, सीट आपल्याला मस्तपैकी भेटलेलं आहे, आरएसी वगैरे. आणि त्या बाजूला तर फायनली मित्रांनो आपण आग्रा रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहे बघा. जस्ट आता उतरलेलं आहे, सकाळी काल बसलो होतो. तर हे बघा आता निघालेलं आहे. आता बाहेर जायचं आपल्याला, गेटच्या बाहेर. आता चहा वगैरे घ्यायची आणि जायचं. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आता उतरलेलं आहे आम्ही, हे बघा सकाळ झालेली. आता सकाळची जवळपास बघू शकता तुम्ही टायमिंग 7:56 म्हणजे 8 वाजलेले जवळपास. आता आपल्याला जायचं शिड्यानी बाहेर. हे बघा आग्रा स्टेशन अशा प्रकारे हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा आपल्याला जायचं, त्याच्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. परी हाय कर. अरे बघा डुगू, डुगू हाय कर, हाय. तर हे बघा आपल्याला जायचं आता, त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि व्हिडिओ डायरेक्ट थोड्या वेळाने त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर हे बघा मित्रांनो, आपण आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलं. आता इथून ऑटो वगैरे करायचा, रूम वगैरे करायची, जायचं रूमवरती. हे बघा ऑटो आलेलं आहे. आता इथं दादा बोलायला लागतील त्यांना, रूमचं डिसाईज वगैरे करायचं आणि कोणत्या ठिकाणी राहायचं तर आपल्याला जायचं. आता रेल्वे स्टेशनच्या आपण बाहेर आलेलो आहे जस्ट. हे बघा इथं ट्रेन उभं आहे, आता आपण त्याच्या बाहेर आहे. आणि इकडचे बघू शकता तुम्ही, असं सुंदर असं होतं. त्याच्याला जायचं, त्याच्यामुळं भेटू डायरेक्ट रूमवरती गेल्यानंतर. तर फायनली मित्रांनो हे बघा आपण रूमवरती आलेलो आहे बघा. आणि इकडे लक्ष्मीबाई, इथे वहिनी आहे, परी, डुगू कुठे. हे बघा ये इथं डुगू, हाय कर, हाय कर, हाय रे. तर हे बघा अशी छोटीशी आपली रूम आहे अशी. आणि इकडे संडास बाथरूम वगैरे इकडे बघू शकता तुम्ही. आणि इथं आता सध्या आंघोळी वगैरे करायच्या. काय म्हणली ताजमहलमध्ये गेल्यावर मग पाहू तुम्हाला. ते बघा ती गाजर आहे, त्याला बोलता येत नाही. तर मित्रांनो आता आपल्याला आंघोळ वगैरे करायची आणि जायचं ताजमहल वगैरे फिरण्यासाठी. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि 2 मिनिटात रेडी होतो आणि भेटतो लगेच तुम्हाला. तर फायनली मित्रांनो हे बघा रेडी झालेले, आंघोळ वगैरे झाली आपली आत्ता एवढ्यात. आणि आता सगळे रेडी झालेले फिरायला जाण्यासाठी. आणि सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे बघा, सगळे रेडी झालेले आपल्याला जाण्यासाठी. आता खाली जायचे, नाश्ता वगैरे करायचं आणि मग आपल्याला फिरायला जायचं. त्याच्यामुळे आता जाऊ खाली आणि भेटतो तुम्हाला लगेच खाली गेल्यानंतर. तर मित्रांनो आपण रेडी झालेले आहे बघा. रूम आता लॉक वगैरे करणं चालू आहे, सगळ्यांचा आंघोळ वगैरे झाल्या. आणि आता जायचं फिरायला, नाश्ता वगैरे करायचा आपल्याला आणि लगेच जायचं फिरायला. आता जायचं खाली आपल्याला, तो आपण तोपर्यंत आपण खाली जाऊ. काय कधी लागणार नाही लागा ना. तर हे बघा मित्रांनो आता कधी कुलप लावलेली, जायचं आपल्याला खाली. तर चला खाली जायचं, नाश्ता वगैरे करायचा आणि मग निघायचं आपल्याला फिरण्यासाठी. हे बघा आता खाली उतरू, जाऊ बाहेर गेल्यानंतर भेटू आपण. हे चला. तर हे बघा मित्रांनो आपण आता सध्या खाली आलेलो आहे बघा. आणि या ठिकाणी आपण रूम केली आहे बघा. इथे बघू शकता तुम्ही, इथं स्वस्त मस्त अशी रूम भेटते. आणि हे बघा तर आपल्याला बघा हे एकदम म्हणजे हळू चल चला. तर हे बघा आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. आणि इकडे आपला ऑटो वगैरे तयार झालेला आहे. आता ऑटोमध्ये बसायचं आणि नाश्ता वगैरे करायचा आणि मग निघायचं. हे चला लवकर. तर चला ऑटोमध्ये बसायचं. आता हा ऑटो आहे आपला. बघा आपण बसतो आता
ऑटोमध्ये आणि निघालेलो आहे आता गेस्ट गेटकडे. ताजमहल बघण्यासाठी. सामने छत्रपति शिवाजी महाराज का स्टेशन बना हुआ है. इसी गेट से जाना है. सामने वेस्ट गेट है. इसी गेट से रिटर्न आना है. ठीक है. हे बघा ठीक आहे. अंदर नहीं जाता क्या ऑटो? नहीं नहीं इनका ये नाव है. बघू शकता आपल्या महाराजांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तर हे बघा मित्रांनो, हे बघा आपण आता सध्या उतरलेले आता ताजमहल मेट्रो स्टेशनला उतरलेलं. इथं बघू शकता तुम्ही समोर आहे. चला इकडे चला. हे बघा इथं बघू शकता तुम्ही. हे बघा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आपल्या. आता आम्ही इथं उतरलेलं सध्या ताजमहल मेट्रो स्टेशनला. इथून आपल्याला जायचं पायी. नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग मध्ये आपल्याला एंट्री करायची. बघा इथला सीन अशा प्रकारे. आता पहिले नाश्ता वगैरे करू. नाश्ता वगैरे केल्यानंतर आपल्याला जायचं ताजमहल बघण्यासाठी. त्याच्यामुळे अगोदर नाश्ता वगैरे करू. ते बघा नाश्त्याला इथं काय काय आहे खाण्यासाठी. असं मस्तपैकी नाश्ता वगैरे करू. आणि काय घ्यायचं तुला? सगळं खायचं. तर हे बघा इथं खाण्यासाठी काही खायचं. तर हे बघा आपल्याला यांच्यापैकी आपल्याला खायचं आहे आता. ती साधा थाळी ते बघू शकता तुम्ही. 1 नंबरची आता आपल्याला साधा थाळी घ्यायची आहे. केवढ्याला थाळी आहे बरं दादा? 120 रुपयाला थाळी आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा आता थाळी वगैरे खाऊ आणि जाऊ. तर बघा इकडे मस्तपैकी असं बनवणं चालू आहे आता. जेवण आपलं जेवण वगैरे करू. कसं रे खाली बस. तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपली थाळी आहे. 120 का 130 रुपयाला ती थाळी आहे. बघा बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आलूची भाजी आहे. इथं वरण आहे आणि इथे मला तरी वाटतं आंबट काहीतरी असणार दही. इथे पोळी, इथे टमाटे, कांदा आहे, भात आहे आणि तिला मीठ पाहिजे. मीठ द्या टाकू. हे बघा अशा प्रकारे. तिला आवडलं नाही भाजी वापर. आता जेवण वगैरे करू आणि मग जाऊ ताजमहल फिरायला. तर हे बघा आपण फुगलेलं आहे आता खाऊन पिऊन. आता निघायचं मध्ये. आपल्याला जायचं मध्ये. हे बघा आता आपली गेटमधून एंट्री झाली ती आतमध्ये. आणि हे बघा 2 म्हशी पण फुगलेले आता आपल्याला इथे समोर. ते बघा असं मस्त सुंदर असं झाडी झुडपी आहे. आणि आपल्याला जायचं आता मध्ये. सगळेजण खाऊन पिऊन. हे की नाही पण खाल्लं नाही? काय खाल्लं? काय खाल्लं सांग? भाकर पिझ्झा खाल्ला. ए ना भाकर पिझ्झा खाल्ला. तू काय खाल्लं? चपाती. तर हे बघा इथं वांडर मामा दिसले. हे बघा किती दे. हे बघा हे हे बघ ए पळशीन बाबा. हे बघ हां. अरे बघा कसं पळत मोबाईल. तर हे बघा आपण आता चाललेलो आहे जवळपास. तिथे बघू शकता तुम्ही फॉरेनर आहे आणि त्यांची फक्त इंग्लिश आहे. आपल्याला इंग्लिशचं ई सुद्धा येत नाही. त्याच्यामुळं नको त्यांची बरोबरी करायला. तुम्ही त्यांची भाषा ऐकू शकताय. इंग्लिशमध्ये बोलत आहे ते. तर आपल्याला इंग्लिशमधलं ई सुद्धा येत नाही. त्याच्यामुळं आपलं बरं आहे मराठीत आहे की नाही. तुला येते का रे इंग्लिश? येते. हिला येते खरं 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 इंग्लिश. तुला येते का बरी इंग्लिश? म्हणून दाखव. पाय म्हणलेलं का ती इंग्लिश. अरे बघा तिथं आता झाडी झुडपी अशी मध्ये जायचं आपल्याला. आता एंट्री फीस वगैरे काय माहिती. तर डायरेक्ट तिथे गेल्यावर भेटू. तर बघा आपण थोडंसं समोर आल्यानंतर इथं तुम्हाला लाईनमध्ये लागायचं आणि तिथं
तुम्हाला जर पैसे देऊन जायचं असेल तर 50 रुपये तिकीट आहे आणि जर संपूर्ण फिरायचं असेल तर 250 रुपये तिकीट आहे. तर हे बघा आपला मध्ये एंट्री झालेली. इकडं बघा इकडे चेकअप वगैरे करते, म्हणजे चेक वगैरे करते काही आहे का म्हणून. आणि हे बघा हे मेन गेट आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. आता आपली मध्ये एंट्री झालेली आहे आणि समोर गेल्यानंतर आपल्याला जे खूपसूरत नजारा आपल्याला बघायचा आहे ते समोर दाखवणार आहे, म्हणजे दिसणार आहे. आणि हे बघा इथे दिलेलं आहे. हे बघा इथे त्यांना फॉरेनर लोकांना हे दाखवायला आहे. बघा बंदुरू का खाना खिलाई. हे बघा सुंदर असा नजारा आहे. हे बघा याचं काय करायचं? सुंदर असा व्ह्यू आहे. हे बघा यासाठी आपण आलो ते आता मेन इकडे. हे बघा आणि हे बघा, हे बघा वा. आणि तिकडचा नजारा बघू शकता तुम्ही. सुंदर असा नजारा आहे सगळीकडचा. आणि हे बघा हे आपले ए भूत चला ना पटपट पुढे चला ना. हे बघा काही आता फॉरेनर लोक आहे आणि आपल्याला इथं हे बघा किती सुंदर नजारा आहे. हे दादा इथं तर पब्लिक हे बघा आपण आलेलो आता हे बघा बघू शकता ताजमहल तुम्ही. किती सुंदर असा व्ह्यू आहे नजारा. आणि हे बघा इकडे पब्लिक बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे. हे बघा आता आपले दादा आणि तीन इकडे बघा इथं फॉरेनर लोक आहे. आपले दादा आणि तीन आहे इकडे तुम्हाला दाखवतो. बघा हे गार्डन बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. जवळपास तिथून इकडे काय झाले ते बघा ते तिकडे दादा आणि तीन आपल्याला जायचं. आणि इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे. सुंदर असा नजारा आहे. आपल्याला वरती जायचं आहे आणखी. तोपर्यंत आता इथे व्हिडिओ वगैरे शूट करून घेऊ. रील्स काढायचे आपल्याला. रील्स वगैरे शूट करून घेऊ आणि ते करू. तर मित्रांनो आपले फोटोशूट वगैरे झालेली आहे. रील्स काढले 1-2. हे बघा आता जवळ जायचं आपल्याला. वरती जायचं जवळपास ताजमहल. हे बघा बघू शकता तुम्ही नजारा किती सुंदर नजारा आहे ताजमहलचा. तिकडे वॉटरफॉल वगैरे म्हणजे पाण्याचे वगैरे आता आपल्याला जवळ जायचं. चला हे बघा पब्लिक बघू शकता तुम्ही. हे बघा आपल्याला जायचं आता समोर. हे बघा बघू शकता किती सुंदर आहे. जॅकेट काय हे बघा आता फोटोशूट वगैरे करून घेऊ आणि मग भेटतो तुम्हाला. तर मंडळी आतापर्यंत ताजमहलपासून आपण लांब होतो. आता तुम्हाला दाखवतो जवळून. हे बघा हे बघा किती भारी आहे. जवळून बघा जवळून ताजमहल आहे बघा. आता बघा आणखी सगळ्यात जवळून दाखवलं आता तुम्हाला. जवळून बघण्यात मजा नाही बरं का. लांबून बघण्याची मजा येते. तर चला फायनली मित्रांनो आपली निघायची वेळ झालेली आहे. बघा आता आपण बाहेर एंटर केलेलं आहे. आता हे बघा बाहेर एंटर झालेलं आता आपण. आता आपल्याला जायचं डायरेक्ट निघायचं. त्याच्यामुळं व्हिडिओ तर बघा. तर आता जायचं आपल्याला मथुराला. मथुरा वृंदावनला जायचं आता आपल्याला. त्याच्यामुळे हे बघा
आता आपल्याला जायचं इथून बाहेर आपण एक्झिट झालेलं आहे आणि इकडून आता आपल्याला 1, 2 आणि 3 असे तीन गेट आहे इथं. हे बघा तर हे बघा मित्रांनो, आपण बसलेले आता बसमध्ये. तर आपलं जाता जाता चाललो होतो आपण ताजमहल बघून. आता इथे हे बघा लाल किल्ला बघू शकता. आग्रा किल्ला आहे हा, लाल किल्ला नाही आहे. लाल किल्ला दिल्लीला आहे आणि हा आग्रा किल्ला आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण बसलेलो आता ट्रॅव्हल्समध्ये बसून चाललेलं. आता आपल्याला जायचं, कुठे जायचं? मथुराला जायचं. आपण ट्रॅव्हल्स केलेली बघू शकता तुम्ही. बघा ट्रॅव्हल्समध्ये सगळेजण बसलेले. तर आपल्याला जायचं मी कुठे जायचं परी? मथुराला जायचं. कुठे जायचं? मथुरा जायचं मंडळी. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मथुराला काय काय बघण्यासारखं ते तुम्हाला मी दाखवतो पुढच्या व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता आपली गाडी निघलेली आहे, डायरेक्ट भेटू मथुरामध्ये गेलेला. तर मंडळी आपण बसमधून उतरला, आता ऑटो पकडलेला आहे. आता आपण चाललेलं आहे वृंदावनला. कुठे चाललो? हां सॉरी, मथुराला चाललेलं आहे आपण. कुठे चालला डोकू? तर आम्ही चाललेलो आहे मथुऱ्याला. आता इकडं थंडी पाऊस पडलेला आहे, आभाळ आलेलं आहे बघू शकता तुम्ही. हे बघा आभाळ आलेलं असल्यामुळे इकडं थंड वातावरण झालं एकदम. डोकू थंडी आहे का? थंडी वाजते परी? परी थंडी वाजते? थंडी वाजते नाही? परीला थंडी वाजणार तर परीला काही थंडी वाजत नाही. आता आम्ही चाललेलो आहे मथुऱ्याला. तिथं दर्शन आता घ्यायचं, तिथं जायचं. मोबाईल अलाउड असला तर तुम्हाला नक्की दर्शन करायचं. त्यामुळे व्हिडिओ तर मंडळी आपण आता ऑटोमधून उतरलो आहे बघा. इकडं नदी आहे, ऑटोमधून उतरलो. आता आपण चाललेलो आहे पायी वृंदावन दर्शनासाठी. हे बघा आता इकडं थोडा थोडा पाऊस पण सुरू झालेला आहे बघा. किती ओलं झालं हिवाळ्यामध्ये पाऊस. वातावरण चेंजिंग म्हणजे हिवाळ्यामध्ये पावसाळा घुसलेला इकडं. तर आपण चाललेलो दर्शनासाठी तिकडे समोर. आता आपल्याला जायचं. त्याच्यामुळं व्हिडिओ बघत राहा. हे बघा इकडं हे बघा माकड बघू शकता तुम्ही. कसे माकड आहे ना. तर पुढं गेल्यावर भेटू आपण. तर हे बघा आपण इथं आलेलं. आता पहिले आपल्याला इथलं दर्शन घ्यायचं श्री राजाधिराज श्री द्वारकाधीश महाराज मंदिर. तिथे आता पानफुल वगैरे घ्यायचं, जायचं मंदिराच्या मध्ये. हे बघा मंदिराच्या आतमध्ये आलेले आपण. हे बघा द्वारकाधीश. तिथे मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे मित्रांनो 5 मिनिटांनी आपण भेटू परत. तर हे बघा आपण निघालेलो आहे परत. आता एक साधी रिक्षा आहे, त्याच्यातच एवढी जण. दादा डुगू मी इकडे बसलेले बघा. अशा प्रकारे साधी रिक्षा आहे. 20 रुपयाच्या 5 गाड्या. मी म्हणले रे आम्ही म्हणलं तरी एक प्लेट काय पाणीपुरी खाल्ली यांनी, आम्हाला म्हणल्या नाही द्या खा म्हणून. दोघी जणी तर चला आता आपल्याला जायचं समोर गेलं भेटू थोडंसं. तर हे बघा आपण रिक्षातून उतरलेलं आहे. आता इथं श्रीकृष्ण जन्मभूमीला ठिकाणी आलेलं आहे आपण. श्रीकृष्ण जन्मभूमी या ठिकाणी आपण आलेलो आहे. बघा बघू शकता किती सुंदर गेट आहे. आणि आपल्याला जायचं आता मध्ये एंटर करायचं आपल्याला. आहे बघा श्रीकृष्ण जन्मभूमीची तुम्ही कमान बघू शकता किती सुंदर आहे. आता आपल्याला इकडे जायचं सध्या आता श्रीकृष्ण जन्मभूमी बघण्यासाठी दर्शनाला. तर आता जायचं मध्ये. हे बघा तिकडे छोटे छोटे दुकानं असे लावलेले आणि जायचं आता पुढं. जर तिथं जर काही दाखवायसारखं असलं तर तुम्हाला नक्की दाखवतो. तोपर्यंत आपण भेटू 5 मिनिटानंतर. तर फायनली मित्रांनो आपण आता मथुरा या ठिकाणावरून ट्रेनमध्ये बसलेलो आहे. बघा बघू शकता तुम्ही मथुरा या ठिकाणावरून आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आणि आता वेळ झालेली आहे 9:30 ते 10 वाजलेले आहे.
हे बघा ट्रेनमध्ये आपण बसलेलो आहे तिकीट वगैरे काढून आणि आपल्याला आता जायचं आहे आग्र्याकडे आणि आपण रूम पण आग्रा येथे केलेली आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला जायचं आग्र्याला. आपल्याला रात्री 1 वाजता ट्रेन आहे आपल्या गावाकडे जायला म्हणजे जालन्याला जाण्यासाठी. तर आता आपण डायरेक्ट भेटू उद्या घरी गेल्यानंतर. त्याच्यामुळे गुड नाईट तुम्हाला आणि डायरेक्ट भेटू घरी गेल्यानंतर. ओके बाय. तर फायनली मंडळी आम्ही आता थेट आलेलो आहे घरी. बघा रात्रीचे आता आम्हाला वेळ झालेले आहे. रात्रीचे 10 वाजले बघा घरी यायला. त्याच्यामुळे आता करू इथे व्हिडिओचा शेवट. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असले तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. जय हिंद जय भारत.